मजा वाटते ना, मजा वाटते ना, मला पण करायचंय रे, यु नो, ते हंगर अजून ते आहे. म्हणतो की नाही हे बघ, हे असं आहे. म्हटलं खूप टाइम वेस्ट होतोय ह्याच्यात. आपण कॅरेक्टरला प्रामाणिक राहूया, स्क्रीन प्लेच्या टोनला प्रामाणिक राहूया. की डिरेक्टरच्या आधी मी रायटर बरोबर बसतो. एका रायटरला तुम्ही बोलतं गेलत ना तुम्ही, तो खूप इन्साइट्स देतो. तुमचं अर्ध काम तिथेच होतं ऍज अन ऍक्टर. हे मी प्रॉमिस करू शकतो की यू आर इन फॉर अ युनिक एक्सपिरियन्स. हे मी नक्कीच सांगू शकतो. तर आता फायनली सगळ्या अवतार आपण डिस्कवर केल्यानंतर आता आपण येऊया दशावतारकडे. राईट. तर कोकणातली फिल्म, मालवणी कॅरेक्टर, जसं आपण बोलतो जागेचं स्थळ काळ हे एक इम्पॉर्टंट पार्ट प्ले करतं दर गोष्टीमध्ये. तर जेव्हा कोकणाचं कॅरेक्टर आहे तर त्या कॅरेक्टरसाठी त्या जागेची एक वेगळं पेस आहे, पेस ऑफ लाईफ आहे, पेस ऑफ बिईंग आहे. तर इथून तिकडे ट्रान्सफॉर्म होताना तो आधीचा इनिशियल फेस कसा होता की आपल्याला त्या पेस आणि त्या लोकांच्या बॉडी लँग्वेजशी मॅच व्हायचं. म्हणजे तिथे जाऊन आपण कॉन्स्टंटली ऑन द रन नाही वाटू शकत. आपल्याला थोडासा आपल्या इंटरनली ठहराव आणायला लागेल. तर तो सूर कसा मिळाला? सो ऍक्च्युली ना मी माझ्या आयुष्याच्या त्या पॉइंटला आहे जिथे ना मी आयुष्यातच एक ठहराव शोधतोय माझ्यामध्ये. की एक्सटर्नल गोष्टी माझ्या पेसला हे इन्फ्लुएन्स नाही करू शकत. उदाहरणार्थ मी मुंबई जी खूप फास्ट पेस सिटी आहे तिथे पण मी शांततेत बसू शकतो. आणि कोकणात जर मला मुंबईच्या स्पीडने जायचं तर मी जाऊ शकीन. ह्याच्यावर खूप कॉन्शियसली माझं लक्ष आहे. आयुष्यात माझं एक चालू आहे स्वतंत्र प्रवास. तू जे म्हणतोयस ते करेक्ट आहे की ते पेस आणि या सगळ्या गोष्टी. पण प्री शूट ना आता काय असतं, प्रत्येक पात्राचं काही अँगल्स असतात जे तुम्हाला लगेच त्यात इन सापडते आणि काही गोष्टी असतात ज्याच्यासाठी तुम्हाला काम करावं लागतं. माधव जो माझा कॅरेक्टर आहे दशावतारमध्ये, भाषा हा एक खूप महत्वाचा भाग होता. कारण मालवणी मी पहिल्यांदाच बोलत होतो. ऑल्सो काय की मल्टिपल जनरेशन्स आहेत दशावतारमध्ये. माझे वडील, ते आणि मी, प्रियदर्शिनी, वी आर न्यू. प्रियदर्शिनी तरी मालवणी नाही बोलत, ती प्युअर मराठी बोलते. मी माधवचं कॅरेक्टर ना जरा मधलं आहे कारण तो शिकलेला पण आहे. तर ही हॅज अ डिफरंट इन्फ्लुएन्स ऑन हिम ॲज वेल. प्लस ते प्युअर न करता, कारण काही शब्द असे आहेत जे इतर महाराष्ट्राला पटकन कळणार नाही. थोडंसं फॉर एक्झाम्पल हय म्हणजे इथे, खय म्हणजे कुठे. तर हय असा हे केलं तर ते होणार नाही. तर काही कॅरेक्टर्स ते प्युअरली मालवणी बोलतात, काही प्युअरली मराठी बोलतात, विच इज ट्रू टू देअर बीइंग. आणि माधव आहे जो जरा मधला आहे. ते आता पर्पसली प्लांट केलंय असं पण नाहीये. इट इज नॅचरल प्रोग्रेशन. कारण तो शिकलेला आहे, तो मराठीत पुस्तकं त्यांनी वाचलेली आहेत. बाबुली जे म्हणजे दिलीप काकांचं कॅरेक्टर इज नॉट व्हेरी वेल एज्युकेटेड. ते म्हणजे दशावतार आणि त्या मातीतले खूप मातीतले आहेत. ते मी शहरी आहे असं अजिबातच नाही, मी पण मातीतलाच आहे. पण यू गेट व्हॉट आय एम सेइंग. तर ते शोधण्यात मला वेळ गेला, मला वेळ द्यावा लागला. आणि तो एक ऑनगोईंग प्रोसेस होता थ्रू आउट द शूट. ॲज फार एज बॉडी लँग्वेज इज कन्सर्न, आपण आधी बोलल्याप्रमाणे कॉस्ट्युम आणि ह्या गोष्टी ते आहेतच. म्हणजे ते लुक टेस्ट झाल्यामुळे, सुबोध बरोबर डिस्कशन झाल्यामुळे, आणि एक कॅरेक्टरायझेशन म्हणजे गावातला आहे म्हणून हे बॉडी लँग्वेज असं नाहीये. ते इट इज नॉट दॅट. इट इज हू इज ही ॲज अ पर्सन. त्याच्या इनर नेचर मधून ही केअर सो मच फॉर हिम, यू सी दॅट. एक्झॅक्टली. आणि तो कोण आहे, तो चपळ आहे का? हे बघ,
गावातले जे चपळ माणसं असतात ना त्यांची बॉडी लँग्वेज आणि माधवची बॉडी लँग्वेज हे पण वेगळे म्हणजे हे वेगळं असणार. तुम्ही गावात गेलं सगळ्यांची एकच बॉडी लँग्वेज एक का नाही. तर इट स्टार्ट्स फ्रॉम ते कोण आहेत आणि मग पेस काय. तर मला ह्याच्यावर विश्वास होता की मी जेव्हा कोकणात मी जाईन तेव्हा पेसला मी ऍडजस्ट होईल. पण माधव कोण आहे त्याच्यासाठी मी कुठेही असून मी प्रेप करू शकतो ना. त्याच्याबद्दल विचार वर्कशॉपिंग ते कुठेही असू शकतो. माधव इज इन द स्क्रिप्ट, स्क्रिप्ट इज विथ मी. तर मी कुठे असलो तरी ते टूल्स आहेतच आजूबाजूला आणि मला काही गोष्टी ना आय लाईक टू लिव्ह इट टू द लास्ट मिनिट. कारण तुम्ही कितीही प्रेप करा तुम्ही जेव्हा सेटवर जाता ना तेव्हा वेगळं होतं काहीतरी. आणि इनिशियल इयर्स मध्ये जरा ते ऑफ पुटिंग होत होतं कारण तुम्ही एक प्रीकन्सिव्ह नोशन घेऊन जाता आणि मग सेटवर गेल्यावर ना असं होतं की ओ हे जे काय आपण प्रेप केलंय इथे वेगळाच टोन असणार आहे. तर मग ते कन्फ्युजन होतं. मग टेक सम टेक्स टू रीच देअर. मग डिरेक्टर तुम्हाला बाजूला घेतो आणि तो म्हणतो की नाही हे बघ हे असं आहे. म्हटलं खूप टाइम वेस्ट होतोय ह्याच्यात. आपण कॅरेक्टरला प्रामाणिक राहूया, स्क्रीन प्लेच्या टोनला प्रामाणिक राहूया. प्रत्येक स्क्रीन प्लेला एक टोन आहे की ती फिल्म पिच कुठे करतोय फिल्म मेकर. बरोबर. ओके. तो कुठल्या कॅनव्हसला पिच करतोय. राईट. ते पण डिक्टेट करतात खूप गोष्टी की तुम्ही कॅरेक्टर कुठल्या प्रकारे तुम्ही प्ले करणार. म्हणजे ओके हा कॅरेक्टर असा आहे पण मी कुठल्या स्केलला ह्या कॅरेक्टरला प्ले करणार आहे. दॅट डिपेंड्स ऑन द स्केल ऑफ द फिल्म. बिकॉज अदरवाइज यू विल स्टँड आउट राईट बाकी सगळ्या कॅरेक्टर्स. एक्झॅक्टली. यू वॉन्ट सीम इट वॉन्ट बी सीमलेस. की डिरेक्टरच्या आधी मी रायटर बरोबर बसतो. इफ द डिरेक्टर इज द सेम ॲज द रायटर, दिग्दर्शक मी नंतर विजिट करतो दिग्दर्शकाला की तो कुठे प्लेस करतोय या सिनेमाला, कुठे तो पिच करतोय. ह्याच्या आधी रूटकडे येऊया, आपण लिखाणाकडे येऊया. तर रायटर म्हणून तू मला सांग, हे छप्पड फाडकेला मला डिस्कवर झालं होतं. यशोधन लोणकर नावाचा जो रायटर आहे ज्यांनी छप्पड फाडके त्यांनी लिहिली होती किकॅस स्क्रिप्ट परत. तर मी आणि यशोधन खूप आम्ही बसायचो कारण त्या स्क्रिप्टला एक क्वर्क होतं आणि ते क्वर्क कुठून येत आहे हे मला जाणून घ्यायचं होतं. तर मी यशोधन बरोबर खूप बोलायचो की सांग ना मला जरा. आणि त्याला बोलतं एका रायटरला तुम्ही बोलतं गेलत ना तुम्ही, तो खूप इन्साइट्स देतो. तुमचं अर्ध काम तिथेच होतं ॲज अन ऍक्टर. तर हेच सुबोध बरोबर, गुरु ठाकूर बरोबर ह्या गोष्टी झाल्या कारण दे आर फ्रॉम दॅट बेल्ट. राईट. ते मालवण मधले ते म्हणजे ते मुंबई बॉईज आहेत पण त्यांचं गाव हे कोकण आहे. त्यामुळे मी कोकणात जायच्या ऐवजी त्यांना मी स्टडी करतो ना जरा. मी जरा त्यांना विचारतो की काय काय नाही. मग माझे काही इनपुट्स आहेत की सुबोध हे आहे असं असं आहे, हे करेक्ट आहे का, परफेक्ट, हे लाईन आहे, हे पकडून आपण जाऊया. आणि जेव्हा एवढी ऑन्सॉम्बल असेल, जेव्हा त्यांची एनर्जीज थ्रो ऑफ होत आहेत एकमेकांकडे आणि त्यांचे वेगळे प्रोसेसेस वगैरे, तर या सगळ्यांमध्ये हाऊ वॉज दॅट प्रोसेस टू वर्क विथ दिस एन्सॉम्बल. दिलीप सरांबरोबर, दिलीप प्रभावळकर, ही इज 81 नाव आणि ही इज डुईंग दिस स्टफ. आता जे म्हणजे ते परफॉर्म करणं किंवा ते तर दुसरी गोष्ट आहे, जस्ट टू बी इन दॅट एन्व्हायरमेंट बिकॉज इट इज टॅक्सिंग. ज्या प्रकारे शूट झालंय, जिथे आउटडोअर मध्ये शूट झालंय, तर हाऊ वॉज दॅट प्रोसेस की ते एनर्जी घेणं प्लस एवढ्या ऑन्सॉम्बल बरोबर त्यांच्या वेगवेगळे मेथड्स आणि हे चालू आहे. परत ना ते आमच्या ऑन्सॉम्बल मध्ये कोणीही असं स्वतःचं मेथड घेऊन आले सेटवर असं कधीच नव्हतं. ते सगळेच असे होते की उघडे न्यू कमर्स सारखे. भरत दादा पण तसाच होता, अभिनय पण तसाच होता, महेश सर पण तसेच होते, दिलीप काका पण तसे होते, मी पण तसाच होतो. इट्स अ थिंग यु नो वेअर ऍक्टर्स जस्ट कम आणि ते सरेंडर करत असतात. यु नो मग दिलीप काकांनी असा हात लावला ना की ऑटोमॅटिकली माय ब्रेन इज लाईक ओ माझ्या वडिलांनी मला हात लावला सीन मध्ये. तर ते पण ओपन होते, मी पण ओपन होतो. आणि त्या दरम्यान आम्ही खूपदा अनेकदा मी त्यांना खूप प्रश्न विचारायचो की
दिलीप काका जरा सांगा ना तुम्ही कसं काय अप्रोच करता. आणि मला असं लक्षात आलं की इन दॅट स्पेस मी आणि दिलीप काका वर ऑन द सेम पेज. हे कसं अप्रोच करायचं की बेसिकली आपल्याला कॅरेक्टरच्या सोल पर्यंत जितकं आपल्याला जवळ जाता येईल तितकं जाऊया आणि त्याच्यासाठी जे काय लागेल जे काय होईल आपल्याकडून ते करूया आणि जाऊया पुढे. दॅट वॉज द बेसिक हे. आणि सुबोध आता काय ना सगळ्यांना आता ज्या ऍक्टर्स आहेत त्या सगळ्यांना माहिती की हे डिरेक्टर्स मीडियम, डिरेक्टर इज द कॅप्टन. आणि सुबोध इज व्हेरी क्लिअर की त्याला काय फिल्म बनवायची आहे. आणि ऍज अ प्रोडक्शन हाऊस हेही आम्हाला दिसत होतं की ते काहीच कॉम्प्रोमाइज करत नाही. म्हणजे इनफॅक्ट त्यांनी स्वतःला जरा जास्त स्ट्रेच केलंय ऍट द कॉस्ट ऑफ साऊंडिंग. देयर आर मेनी एलिमेंट्स, खूप एलिमेंट्स आहेत त्या प्रोडक्शन व्हॅल्यू. तर ऍज ऍक्टर्स असं होतं की हिला हे एवढं सगळं करतायत का की चला ना आपण पण करूया. हे एक अपसुक झालं. म्हणजे भरत दादा आणि मी किंवा रवी काळे सर आमच्यामध्ये इतक्या चर्चा व्हायच्या ना. मी एकदा भरत दादाला जाऊन सांगितलं की भरत दादा मला ना तुमच्यासाठी खूप एक्साइटिंग वाटतंय मला एक फॅन म्हणून एक ऑडियन्स म्हणून की आत्ता थांबायचं नाही मध्ये तुम्ही तसे दिसताय, आत्ता या फिल्म मध्ये तुम्ही असे दिसताय आणि असं काम करताय. आणि हिज रिॲक्शन वॉज सो नाईस. वॉज लाईक मजा वाटते ना मला पण करायचंय रे, यु नो. ते हंगर अजून ते आहे. तर असं रिअलाइज होतं की त्यांच्या व्ह्यू पॉइंट मध्ये ते कुठेच पोचलेले नाहीयेत अजून. त्यांना खूप करायचंय. त्यांचं चक्रम एक चाललंय. खूप करायचं त्यांना. नवीन फिल्म मेकर्स बरोबर काम करायचंय सगळ्यांना. रवी काळे असू दे, सगळे म्हणजे. सो इट्स अ गुड स्पिरिट टू बी इन. आणि ते दिसतंय. म्हणजे आतापर्यंत फक्त एक फर्स्ट लुक, ट्रेलर, टीजर आणि एक गाणं आलंय. आणि मी जसं आधी बोलत होतो की खूपच एक्साइटिंग होते दर ग्लिम्स बरोबर. की फक्त जे त्याचं मेन क्रक्स आणि जे सस्पेन्स आणि जो थ्रिलिंग पॉइंट असणार आहे ते असणार आहे स्टोरी लाईन वाईज. पण इन जनरल तो वर्ल्ड क्रिएशन जे आपण म्हणतो त्याला बॅकग्राऊंड स्कोर असतो आणि सगळं असतं. सो हाऊ एक्साइटिंग इज इट फॉर यू टू बी अ पार्ट ऑफ अ फिल्म विच इज गोइंग टू एन एक्सपिरियन्स ऑन द बिग स्क्रीन. प्रचंड. नाही एकतर मला असं वाटतं की आय एम व्हेरी लकी की ज्या कुठल्या सिनेमे मी केलेत ना ते ह्याच व्ह्यू पॉइंटनी वर्ल्ड क्रिएशन हा जो शब्द तू वापरलास ना तेच आहे. आणि एक ऍक्टर म्हणून मला त्यात रस आहे की आपण वर्ल्ड काय क्रिएट करणं. त्यात मी एवढूसा माझा भाग एवढूसाच आहे खरं बघ. कारण खूप किती लोक काम करत असतात एका फिल्म. इट टेक्स अ विलेज ॲज वी डिस्कस बिफोर. तर वर्ल्ड क्रिएशन माझ्यासाठी सिनेमॅटिक एक्सपिरियन्स हे फक्त ग्रँड व्हिज्युअल मुळे नाही. मे क्लोजअप आणि तो ऍक्टर किंवा ती ऍक्ट्रेस काय आणते आणि साऊंड काय क्रिएट होतं हे पण सिनेमॅटिक एक्सपिरियन्स आहे. तर सिनेमा हे फक्त असं ग्रँड नाहीये तर ते असं पण ग्रँड आहे. ते काहीतरी हाताचं काहीतरी हे पण ग्रँड आहे. ते काहीतरी बॅकग्राऊंड स्कोर तेही ग्रँजर आहे किंवा तेही काहीतरी रिंग करतं, काहीतरी आपल्याला इन्व्हेस्ट. आणि ऑडिओ व्हिज्युअल डेफिनेट. आणि ते लोक आता डिस्कवर करतायत. दॅट्स व्हेरी फॅसिनेटिंग. म्हणजे फिल्म्स F1 वगैरे सारखे आले तरी की आयमॅक्स काय आहे, डॉल्बी काय आहे आणि हॅन्स झिमर काय आहे. सो इट्स व्हेरी एक्साइटिंग. तसं AV प्रफुल्ल चंद्र काय ते आय रिअली एम एक्साइटेड टू सी हिज बॅकग्राऊंड. हिअर इज बॅकग्राऊंड. तो सिनेमा या माध्यमाचा म्युझिशियन आहे. त्याला त्याचं इंटेन्शन हे की मी सिनेमासाठी म्हणून मी म्युझिक करतो. म्हणजे ते गोदावरी असू दे किंवा ते दशावतार असू दे. गोदावरी परत एक खूप इंटिमेट फिल्म पण तरी पण इट्स अ सिनेमॅटिक एक्सपिरियन्स असं मला वाटतं. आणि या सगळ्या टेक्निशियन्स आणि परत हे बघ आम्ही एकदाही किंवा सुबोधच्या इनिशियल मीटिंग मध्ये सुद्धा किंवा आमच्यात पण कधी चर्चेत आम्ही हे म्हणून फिल्म नाही केलं की चला यार सिनेमॅटिक एक्सपिरियन्स करू. नाही. सुबोधनी काहीतरी लिहिलं, त्याला ते तिथे माउंट करायचं होतं
त्या माउंटिंगला आपण काय करू शकतो बेस्ट ते करूया. आणि तू कुठलीही कल्ट फिल्म घे किंवा ग्रेट फिल्म घे आणि तू त्याचे मेकिंग बघ, तू त्या डिरेक्टर्स ते असे नाही उतरलेत की असं बनवू ना, नाही. दे वॉन्ट टू स्टे ट्रू टू दॅट टेक्स्ट. दॅट्स द बेस्ट थिंग टू डू. And that's the thing you can do. एक्झॅक्टली. आणि मग सिनेमा ती जी एंटिटी असते, ती जी कथानक आहे, त्याचा एक जीव आहे. म्हणजे ते आपल्या वर आहे खूप. म्हणजे दिस फिल्म इज ऑलवेज अबव अँड इन 10 steps ahead आणि वी आर ऑलवेज ड्रॉइंग फ्रॉम. म्हणजे कुठेतरी कन्फ्युजन झालं ना की स्क्रिप्ट कडे, म्हणजे हे जे होतं ना, दॅट इज द गेम. की व्हॉट इज द पेज टेलिंग यू. बाकी तुम्ही टू ईच इज ओन. मी प्रचंड रोमॅन्टिक माणूस आहे आणि अशा प्रकारे दशावतार बघण्यासाठी मी एक्सायटेड आहे, सगळे एक्सायटेड आहेत. आणि वी होप फॉर द बेस्ट. होप फॉर द बेस्ट बिकॉज वी वॉन्ट टू सी अ ग्रँड फिल्म. वी वॉन्ट टू गेट आउट ऑफ द थिएटर विथ अन एक्सपिरियन्स. आणि अजिबात प्रमोशनसाठी नाही. मला नाही वाटत की प्रमोशन करता किंवा just as a film buff I'm very excited to see the scale, to hear the sound, to see such an ensemble cast. आणि पहिले जाऊन बघणं की काय सस्पेन्स बाबा, काय नक्की बोलतायत. कारण दरवेळेस ती थिअरी बदलते. तर आधी जाऊन बघूया, जोपर्यंत कोणी सांगत नाही की काय झालं. पहिले दिवशी जाऊन बघूया, ट्राय करूया आणि मग प्रोसेस करूया की काय होतं. अँड देन मे बी अगेन टॉक टू यू अबाउट इट की काय ऍब्सोल्युटली घडवलं आणि काय झालं. हो. नाही, मी एवढंच सांगेन की फिल्म आवडणं किंवा नाही हे सब्जेक्टिव्ह. तर मी हे अजिबातच नाही बोलू की नक्की तुम्हाला आवडणार फिल्म. मे बी तुम्हाला नाही पण हे मी प्रॉमिस करू शकतो की यू आर इन फॉर अ युनिक एक्सपिरियन्स. हे मी नक्कीच सांगू शकतो.